नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCS IBPS इंग्लिश टेस्ट सिरीजमध्ये मी आशिष भाकरे आपले स्वागत करतो। ही टेस्ट नंबर 3 आहे बघा। हे सगळं एक्सप्लेनेशन बघताना आपल्यासोबत PDF ठेवायची किंवा त्याची प्रिंट आउट तरी करून घ्यायची, ठीक आहे ना। सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम म्हटले गेले आहे बघा। MPSC आणि TCS मध्ये फरक कोणता आहे तर TCS IBPS हे व्होकॅब्युलरीवर जास्त भर देतात, ठीक आहे ना। मग व्होकॅब्युलरी पाठ कशी करायची सर, असे मला बरेच प्रश्न विचारतात। सर आम्हाला व्होकॅब्युलरी सांगा कशी पाठ करायची। मित्रांनो, असं पुस्तक घेऊन व्होकॅब्युलरी पाठ करणे अशी व्होकॅब्युलरी पाठ होत नसते। ते आपल्या वागण्या बोलण्यामध्ये आली पाहिजे, वाक्यांमध्ये आली पाहिजे, वाचण्यामध्ये आली पाहिजे। आणि म्हणून तुम्हाला आर्टिकल्स वाचायचे आहेत, तुम्हाला मॅगझिन्स वाचायचे आहेत, तुम्हाला नॉवेल्स वाचायचे आहेत, एडिटोरियल पेजेस वाचायचे आहेत, न्यूजपेपर वाचायचे आहे, PYQs बघायचे आहेत। जो पॅराग्राफ येतो तो पॅराग्राफ वाचून टाकायचे आहे, तेव्हा आपली व्होकॅब्युलरी प्रगल्भ होते। अबंडन्सचा अर्थ काय होतो बघा। द हेवी अँड अबंडन्ट रेनफॉल हॅज अ मेजर रोल टू प्ले इन द प्रोडक्शन ऑफ क्रॉप्स। शेतकऱ्यांची मुलं आहोत आपण। शेतकऱ्यांची मुलं बघा, त्यांना माहित आहे की पावसाचं महत्व काय असते। हेवी अँड अबंडन्ट म्हणजे काय होते, विपुल प्रमाणात, चांगल्या प्रमाणात पाऊस पडणे, ठीक आहे ना। तुम्हाला विचारलेलं आहे सिनोनिम। सायक्लॉनिक म्हणजे काय, चक्राकार। इंटरमिटंट याचा अर्थ काय होतो, अधूनमधून पण नाही, चक्राकार पण नाही। ॲम्पलचा अर्थ काय होतो, विपुल प्रमाणात, मोठ्या प्रमाणात। मग मोठ्या प्रमाणात जर पाऊस पडला तर क्रॉप्स चांगलं होते, पीक चांगलं होते, पण तो योग्य वेळेस पडला पाहिजे। नाही तर पीक जर बहरत असलं आणि तेव्हा रेनफॉल झाला तर मग त्याला ते नुकसान ठरलं, ठीक आहे ना। प्रॉलॉंग म्हणजे काय, प्रदीर्घ। तर प्रदीर्घ ही सुद्धा संकल्पना वेगळी आहे। प्रदीर्घ म्हणजे प्रदीर्घ पाऊस पडला, ढगफुटी झाली किंवा तो पडत राहिला खूप दिवसांपर्यंत, तो नाही, तो नाही करणार प्रोडक्शन, तो खाऊन टाकेल आपलं पेरलेलं, ठीक आहे ना। म्हणून ॲम्पल म्हणजे काय होते, मोठ्या प्रमाणात किंवा विपुल, ठीक आहे। हे शब्द त्यासाठी सिनोनिम आहे। मग तुम्हाला ॲबंडन किंवा ॲम्पल हा शब्द बऱ्याचदा गेला पाहिजे, तुमच्या वाचनातून गेला पाहिजे, तेव्हा व्होकॅब्युलरी समजते। आणि व्होकॅब्युलरीचे अनेक टाईप्स आहे, ठीक आहे ना। आपण व्होकॅब्युलरीवर सुद्धा भरपूर लेक्चर्स घेतलेले आहे। आता बघा इथे समजा ॲबॅन्डन यासारखंच आहे। ॲबॅन्डन म्हणजे काय होते, वाटतं सारखंच, शब्द वेगळा आहे। ॲबॅन्डनचा अर्थ काय होतो, त्याग करणे, त्याग। गिव्ह अप म्हणजे काय होते, गिव्ह अप म्हणजे सोडणे, लहान गोष्टींचा त्याग करणे। ॲबॅन्डन म्हणजे मोठ्या गोष्टींचा त्याग करणे, पद, मोठं पद, मोठं अधिकारी पद म्हणा किंवा मोठं बंगला म्हणा, घरदार, प्रॉपर्टी वगैरे, त्याला आपण ॲबॅन्डन म्हणत असतो। क्वेश्चन नंबर 2 बघा। सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिव्हन सेंटेन्स इन द पॅसिव्ह वॉइस। पॅसिव्ह वॉइस बघा, सविता वॉशेस। तुम्हाला सांगतो मी, हे सोपं असतं। प्रश्न जरी खूप मोठा दिसत असला पण सोपं असतं, काही कठीण नसतं यामध्ये। अभ्यास चांगला असला पाहिजे फक्त, एवढंच फक्त, ठीक आहे ना। बघा तुम्हाला वॉशेस दिसल्याबरोबरच, वॉशेस काय आहे, V5 आहे, हे दिसल्याबरोबर समजून घ्यायचं की हा ॲक्टिव्ह व्हॉइस आहे, हा पॅसिव्ह व्हॉइस नाही। ॲम इज आर वॉज युअर नंतर जर V3 आलं असेल तर तो पॅसिव्ह व्हॉइस ठरतो। हा इथे काय आलेला आहे, V5, मग V1 किंवा V5 सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येतात। आणि सिंपल हे वाचूच नका, काही घेणं देणं यायचं, ठीक आहे ना। फक्त हे बघा, इतकं आता हे वाक्य खूप मोठं राहू शकते असं, मग इतकं मोठं वाक्य वाचत बसता काय, त्यात वेळ गमावता काय, आणि समजलं नाही तर, ऑब्जेक्ट ओळखता नाही आलं तर। म्हणून बघा, सविता वॉशेस हर क्लोथ, संपला विषय, क्लोथ्स। इथे जो प्रपोजिशनने वाक्य जोडण्यात, इकडे जोडते वाक्य किंवा त्याला संबंध दाखवते, हे इन द मॉर्निंग कुठे लिहिता येते, ठीक आहे ना। तो मुद्दा नाही आहे, मेन मुद्दा आहे सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट। ज्याला ऑब्जेक्ट ओळखता आलं तो उत्तर ओळखतो। हा आपलं नशीब चांगलं असतं की आपल्याला PYQs आहेत, MCQs आहेत, आपल्याला लिहायचं नाही आहे। जर लिहिण्याचं काम पडलं असतं आणखी त्रास झाला असता, ठीक आहे ना। तर हे बघा, सविता वॉशेस हर क्लॉथ आहे ना, हरने वाक्याची सुरुवात कधीही होत नसते, कारण माहिती आहे कोण आपल्याला, आणि म्हणून त्या हरच्या ऐवजी आपण द लिहितो, ठीक आहे, ओके। द क्लॉथ्स बरोबर आहे, दोन शब्द बरोबर आहे, द क्लॉथ्स। आता सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, V1 किंवा V5 आहे, आणि म्हणून मग अशा ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करताना काय होत असते, ॲम, इज आणि आर नंतर V4 लिहावं लागते, संपला विषय। बस इथे आपल्याला ओळखायचं आहे। पहा बरं, कुठे आहे ॲम इज आर, इथे वॉज आहे, नाही पाहिजे। इज आहे, क्लॉथ्सला इज लागणार नाही, क्लॉथ्सला आर लागेल।
वेअर तर लागणारच नाही, आणि म्हणून उत्तर नंबर 3 करेक्ट. द क्लॉथ्स आर वॉश्ड बाय सविता इन द मॉर्निंग. ठीक आहे ना. हे फटक एका मिनिटात, एका सेकंदात, मिनिट तर खूप जास्त झाला, एका सेकंदात आपल्याला समजू शकते की जर वॉशेस आहे बघा, जर इथे वॉशेस आहे V5 आहे, तर हे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सच्या पॅसिव्ह वॉइस मध्ये आपण एम इज आर प्लस V3 बघतो, तो बघतो इथे आहे. ठीक आहे ना, इथे आहे. उत्तर नंबर 3 करेक्ट. क्वेश्चन नंबर 3 बघा, हा कॉमन एररचा प्रश्न आहे. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिवायडेड इनटू पार्ट्स. या वाक्याचे त्याने पार्ट केलेले आहे, 1 2 3 4 पार्ट्स केलेले आहे. पण हे कंपल्सरी नाही आहे की ए मध्ये पहिला पार्ट, बी मध्ये दुसरा, सी मध्ये तिसरा राहील बा, असं नाही आहे. हे एक टाईप आहे पार्ट ऑफ हे या सगळ्या कॉमन एररचा. ठीक आहे ना. असाही प्रश्न येऊ शकतो बघा. द नंबर ऑफ स्टुडंट्स. आता द नंबर, तुम्हाला मी काय म्हटलं, जेव्हा जेव्हा आपण प्रश्नाचं उत्तर शोधतो, प्रश्न वाचतो, त्या पहिल्या शब्दापासूनच त्या वाक्यामध्ये कोणता कंटेंट आहे हे लक्षात घ्यायचं असते. काय आहे, द नंबर. बस इथून आपले सूत्र हल्ले पाहिजे डोक्यातले. द नंबर. द नंबरची रचना काय असते, तर द नंबर, द नंबर नंतर प्लुरल नाउन येतो, प्लुरल नाउन येतो. ठीक आहे ना. पण त्यानंतर सिंग्युलर व्हर्ब येते, सिंग्युलर व्हर्ब येते, हे आपल्याला माहीत असायला लागतं. SSC CGL चा प्रश्न आहे हा, म्हणजे या टाईपचा प्रश्न आहे. ठीक आहे ना. द नंबर ऑफ स्टुडंट्स, द नंबर ऑफ स्टुडंट्स, द नंबर नंतर बरोबर प्लुरल नाउन आलेला आहे स्टुडंट्स, म्हणून येथे काही चूक नाहीये. अटेंडिंग देअर क्लासेस. आता स्टुडंट्स आहेत म्हणून अटेंडिंग देअर क्लास, स्टुडंट्सला देअर लागेल, हेही बरोबर आहे. द नंबर ऑफ स्टुडंट्स अटेंडिंग देअर क्लासेस, इथे आर आहे. इथे काहीतरी चूक होऊ शकली असती की जर V4 आहे तर समोर एम इज आर कुठेतरी पाहिजेच बो, तर तिथे आर आहे. द नंबर ऑफ स्टुडंट्स अटेंडिंग देअर क्लासेस आर कॉन्स्टंटली डिक्रीजिंग. आता आर पाहिजे की इज पाहिजे हा प्रश्न आहे. सिंग्युलर व्हर्ब पाहिजे असतो. ही जर फ्रेज असेल द नंबर ऑफ, त्यानंतर जर प्लुरल नेम आलं, इथे सिंग्युलर व्हर्ब पाहिजे असतो. ठीक आहे ना. हे पेपरला येऊन प्रूफ झालेलं आहे, आणि म्हणून बघा इथे या आरच्या ऐवजी तुम्हाला इज लिहायचं आहे. इज कॉन्स्टंटली डिक्रीजिंग इन अवर स्कूल. समजलं ना. जर इथे नंबर्स ऑफ स्टुडंट्स राहिलं असतं तर मग आर लागलं असतं. नंबर्स ऑफ स्टुडंट्स आर, द नंबर ऑफ स्टुडंट्स इज. समजून घ्या. ठीक आहे ना. आणि म्हणून इथे ज्या ठिकाणी मग आर आहे, कुठे आर, असं गरजेचं आहे का तो 3 मध्ये आहे म्हणून इकडे 3 मध्ये असावा, नाही. पुढे आर, हा इथे आहे आर, म्हणून उत्तर बी करेक्ट. समजलं. नंतर बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनॉनिम. सिनॉनिम विचारला गेलेला आहे. विजिटिंग अ बुक फेअर. बुक फेअर, पुस्तकांची यात्रा, पुस्तकांची जत्रा, पुस्तकांचा मेळा. ठीक आहे ना. विजिटिंग अ बुक फेअर ऑलवेज फिल्स माय हार्ट विथ ग्रेट सॅटिस्फॅक्शन. जेव्हा जेव्हा मी पुस्तकाच्या म्हणजे पुस्तक प्रदर्शनीला जातो, पुस्तकांचा बाजार म्हणजे पुस्तकांची यात्रा म्हणजे पुस्तक प्रदर्शनी, जेव्हा मी पुस्तके बघायला जातो तेव्हा माझ्या हार्टला, माझ्या हृदयाला समाधान मिळते. मग सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय विचारलेलं आहे, तर रिफ्रेशमेंट म्हणजे काय. एक तर रिफ्रेशमेंट म्हणजे मी फ्रेश झालो. दुसरी गोष्ट, रिफ्रेशमेंटचा अर्थ काय होतो, अल्पोपहार, नाश्ता हा अर्थ होतो, तो होणार नाही. प्राईड म्हणजे काय, अभिमान होते, प्राईड गर्व. पण सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय होते, समाधान. आपल्याला गर्व पाहिजे का नाही. ब्लीज म्हणजे काय होते, आनंद, परमानंद, सर्वोच्च आनंद, ब्लीज. पण ते पण नाही होत, ते थोडंसं वेगळंच आहे. पण कंटेंटमेंट म्हणजे काय होते, सॅटिस्फाईड, समाधान होणे, सॅटिस्फॅक्शन भेटणे. आणि म्हणून सॅटिस्फॅक्शनला सिनोनिम कोणता आहे, कंटेनमेंट हा शब्द बरोबर आहे. सी करेक्ट आहे. नंतर बघा, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. तुम्हाला करेक्ट सेंटेन्स पण विचारणार. मग आता हे वाक्य, याच्या मेथडमध्ये येणारे वाक्य कोणतंही राहू शकते. समजलं. कोणते चॅप्टर करू शकते. असं की ग्रामर, असं की फिक्स नाही की बाबा ग्रामरचे हे टॉपिक करा होऊन जाईल, असं नाही. तुम्हाला कोणताही टॉपिकमध्ये असे प्रश्न येऊ शकतात. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. बघा, शी हॅज टॉक, शी हॅज टॉक टू मी. हॅज शी, शी हॅज टॉक टू मी. हॅज शी,
बरोबर आहे वाटतं तुम्हाला? हा क्वेश्चन टॅगचा प्रश्न आहे. रूल आहे क्वेश्चन टॅगचा, जर दिलेला प्रश्न अफर्मेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह होते. जर दिलेला प्रश्न हा निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग अफर्मेटिव्ह होते. मग आता मला सांगा, शी हॅज टॉक टू मी, हॅज नंतर V3 आला, इथपर्यंत हे वाक्य टेन्सचं पकडून घेऊ आपण, बरोबर आहे. पण जर याचं क्वेश्चन टॅग विचारलं तर इथे हॅजंट येणार. हॅजचं काय होणार, या ठिकाणी हॅजच्या ऐवजी काय पाहिजे होतं, असं हॅजंट शी पाहिजे होतं, बरोबर आहे ना, हॅजंट शी. कारण तो रूलच आहे क्वेश्चन टॅगचा, वाक्य जर अफर्मेटिव्ह तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह, वाक्य निगेटिव्ह तर क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह. म्हणून ए हे उत्तर चूक झालेलं आहे. शी इज अ पोलीस ऑफिसर, आर यू? आता तुम्हाला काय वाटेल, सर हे पण चुकीचंच आहे. इज आहे ना, इथे सर इजंट पाहिजे होतं, इजंट पाहिजे होतं, इजंट शी पाहिजे होता, असं आपल्याला वाटू शकते. पण फरक बघा मित्रांनो, शी इज अ पोलीस ऑफिसर, त्यानंतर काय दिलेलं आहे, फुल स्टॉप दिलेला आहे, फुल स्टॉप दिला. आणि मग काय सांगितलं, आर यू, तू आहे का? ती ऑफिसर आहे, तू आहे का? म्हणजे तू आहे का? शेवटी काय येतो बघा, मी जेव्हा तुम्हाला इंग्लिश शिकवतो, पूर्ण कोर्समध्ये जेव्हा शिकवतो तेव्हा हे शिकवतो की शेवटी जर का आला असेल तर तो व्हर्बल क्वेश्चन आहे, म्हणजेच एस नो टाईप क्वेश्चन आहे. त्याची सुरुवात हेल्पिंग व्हर्बने होईल आणि म्हणून हे वाक्य करेक्ट आहे. शी इज अ पोलीस, शी इज अ पोलीस ऑफिसर, आर यू, तू आहे का? म्हणजे इथे क्वेश्चन टॅगचा संबंध नाही. त्याने आपल्याला काय विचारलं, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. त्याने आपल्याला आयडेंटिफाय द करेक्ट क्वेश्चन टॅग विचारला का? नाही, असं नाही विचारलं. बस सेंटेन्स कोणते राहू शकते. आणि म्हणून बरोबर त्याने 1, 3 आणि 4 हे बरोबर क्वेश्चन टॅगचे दिले आणि हे वाक्य वेगळं दिलं. हे वाक्य दिलं सिंपल टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्सचं. समजलं ना? आणि म्हणून हा सुद्धा सेन्स आपल्याला डेव्हलप करावा लागेल. आपल्याला वाटते की अरे शी आहे ना, कट कर, बिलकुल असं वाटू शकलं असतं आपल्याला, चुकीचं आहे. आय एम युअर फ्रेंड, ॲमंट आय, कधीही ॲमंट आय लिहायचं नाही, आरंट आय पाहिजे. समजलं ना? प्रत्येक कॉन्ट्रॅक्शन हॅजचं हॅजंट होईल, हॅवचं हॅवंट होईल, इजचं इजंट होईल, डूचं डोंट होईल. प्रत्येक कॉन्ट्रॅक्शन तो शब्द घेऊन येईल. फक्त आय कधीही ॲमंट होणार नाही, सॉरी ॲम कधीही ॲमंट होणार नाही. समजला विषय? म्हणून ते पण चूक. ही इज नॉट माय फ्रेंड, इजंट ही, ही इज नॉट. वाक्य जर निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह पाहिजे आणि म्हणून फक्त इथे इजंटच्या ऐवजी इज ही पाहिजे होतं. म्हणजे मग हे पण चुकलं. समजलं ना? कोणतं बरोबर आहे? फक्त कोणतं बरोबर आहे? उत्तर नंबर बी करेक्ट आहे. का? कारण हे वाक्य क्वेश्चन टॅगचं नाही आहे, हे वाक्य व्हर्बल क्वेश्चनचं आहे, एस नो टाईप क्वेश्चनचं आहे. नंतर बघा, आयडेंटिफाय द करेक्ट पंक्च्युएटेड सेंटेन्स, करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स. आता एक पेपर झाला DMERचा, त्यामध्ये पंक्च्युएशन्सवर पण प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून तुम्हाला म्हणतो की असं एक सिलेबस नाही आहे पर्टिक्युलर की हा सिलेबस करा आणि होऊन जाईल, असं नाही. ग्रामर आहे, ग्रामर, व्होकॅब्युलरी आणि कॉम्प्रिहेन्शन. मग त्या ग्रामरमध्ये कोणता चॅप्टर येईल सांगता येत नाही, तो कोणत्या रूपात येईल सांगता येत नाही. ठीक आहे ना? आता इथे बघा पंक्च्युएशनवर आलेला आहे, म्हणजे विरामचिन्ह ओळखा. हे आय एम युअर ओल्ड फ्रेंड, तर हा जो हे आहे ना, हे 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 इथे असं एक्सक्लेमेटर साइन इथे पाहिजे होतं. ठीक आहे ना? म्हणून ते वाक्य चूक आहे. ही सेड माय मॉम इज सिनियर प्रोफेसर इन दिस युनिव्हर्सिटी. वाक्य बरोबर आहे, पंक्च्युएशन बरोबर आहे, पण एक पंक्च्युएशन असते कॅपिटल लेटर, हे सुद्धा पंक्च्युएशन मध्येच मोडते. आणि जेव्हा आपण डबल कॉमा या डबल कॉमामध्ये जे काही लिहितो ना, रिपोर्टिंग स्पीच जो लिहितो ना आपण, त्याची सुरुवात तुम्हाला इथे कॅपिटल लेटरने करायची असतात. समजलं ना? आणि म्हणून इथे मायचा एम कॅपिटल असा माय पाहिजे होता, माय मॉम असं पाहिजे होतं, म्हणून ते पण चूक आहे. नंतर राकेश आस्क्ड मी, हां ओके, व्हॉट इज युअर इंटेन्शन बिहाइंड द प्रोग्राम. वाटते बरोबर, पण प्रश्न आहे ना तो, इथे बघा व्हॉटची सुरुवात कॅपिटलने झाली, बरोबर आहे. पण तो जर प्रश्न असेल तर शेवटी काय पाहिजे, क्वेश्चन मार्क पाहिजे, फुल स्टॉप पाहिजे काय, नाही, म्हणून तेही चुकलं. मग आता ऑफकोर्स हे तर बरोबर राहणारच आहे. ठीक आहे ना? कसं, माय डॅड, आता आपण जर म्हटलं असेल माय डॅड, आता डॅड नंतर जर काहीतरी विशेष माहिती आपल्याला द्यायची असेल तर ती माहिती
कॉमा देऊन देता येते. माय डॅड, काय दिला मी? कॉमा दिला. माय डॅड काय म्हटलं? थांबा, माय डॅड कॉमा दिला. आणि मग काय म्हटलं? द सरपंच ऑफ दिस विलेज, पुन्हा कॉमा दिला. मग इज अन ॲमेबल पर्सन, म्हणजेच काय? माय डॅड इज अन ॲमेबल पर्सन, असं मी वाक्य म्हटलं. माय डॅडला इज लावलं, बरोबर आहे. आणि जर त्यांच्याविषयी काहीतरी विशेष माहिती द्यायची असेल तर तुम्हाला इथे कॉमा द्यावा लागतो. माहिती संपल्यानंतर कॉमा द्यावा लागतो आणि वाक्य इथून जे तुटलं होतं ते तुम्हाला समोर सुरू करावं लागतं. ठीक आहे, हा नियम आहे खरा. ठीक आहे, जेव्हा याला म्हटलं जाते ॲपोजिशन. ठीक आहे ना, सेंटेन्स इन ॲपोजिशन. आता सेंटेन्स ऑफ द पॅराग्राफ आर गिवन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर. पॅराजम्बल आहे ह्या. इतका मोठा प्रश्न पाहून आपल्याला थोडीशी भीती वाटते. साहजिकच आहे, काही कठीण गोष्ट नाही आहे. पण मित्रांनो, हे सोपं असते, काही कठीण नसते. प्रॅक्टिस पाहिजे असते. ठीक आहे ना. आता होली इज द फेस्टिवल ऑफ कलर्स विच इज सेलिब्रेटेड नॉट ओनली इन इंडिया बट ऑल्सो अक्रॉस द वर्ल्ड. आता होलीने वाक्याची सुरुवात झाली. ठीक आहे ना. होली हा नाऊन आहे, तर नाऊनने वाक्याची सुरुवात होणं अपेक्षित आहे. पण देनने वाक्याची सुरुवात होणार नाही. म्हणून बीने वाक्याची सुरुवात कधी होणार नाही, इथे पण यांनी सांगितलं नाही आहे. पीपल सेलिब्रेटेड होलिका दहन. ओके, इट इज ऑल्सो. आता हा जो ऑल्सो आहे हा कधी येणार? जेव्हा असंच वाक्य याच्या पाठीमागं असेल तेव्हा ऑल्सो येईल. मी काय म्हणेल? ही विल कम. हा, शी विल ऑल्सो कम, म्हणजे हा येईल, ती पण येईल. हा येईल हे वाक्य आधी पाहिजे असते बघा. तर यानं होणार सुरुवात. पीपल सेलिब्रेट होलिका दहन ऑन द फर्स्ट डे. आता बघा, एक इंट्रोडक्शनचं वाक्य असते कोणतं? होली इज द फेस्टिवल ऑफ द कलर विच इज सेलिब्रेटेड इज नॉट ओनली इन इंडिया बट ऑल ओव्हर द वर्ल्ड. ठीक आहे ना. याचा अर्थ काय? याचा अर्थ आपण होळीबद्दल काहीतरी आधी विशेष माहिती दिली, ते बरोबर आहे, बरोबर माहिती आहे ते, त्यानेच वाक्याची सुरुवात सुद्धा होईल. ए. मग आता ए नंतर काय पाहिजे? इथे ए आणि ए. तसंही जर 3 वेळा जर ए असेल तर शक त्यावर जातो आपला. ठीक आहे ना. इथून पण पाहायचं असते उत्तर. ओके, मग ए नंतर काय पाहिजे? डी पाहिजे की बी पाहिजे? बी टाकून पाहू आपण. होली इज द फेस्टिवल ऑफ कलर्स विच इज सेलिब्रेटेड नॉट ओनली इन इंडिया बट ऑल अक्रॉस द वर्ल्ड. देन ऑन द नेक्स्ट डे people all ages gather. मग हे कुठेतरी विसंगत वाटते. इथे काय केलं आपण? फक्त होळीची माहिती दिली, इंट्रोड्यूस केलं होळीला, लगेच म्हटलं देन ऑन द नेक्स्ट डे. नाही, आधी सांगा ना काय आहे, पहिल्या दिवशी काय होते तो. आणि म्हणून होली इज द फेस्टिवल ऑफ कलर्स. इट इज ऑल्सो फेस्टिवल ऑफ युनिटी. घ्या, काय म्हटलं मी तुम्हाला? हे विल कम, शी विल ऑल्सो कम. म्हणून ऑल्सोचे वाक्य येताना हे वाक्य आधी आलेलं असलं पाहिजे. आणि म्हणून हे वाक्य दिलं. त्यानंतर आपण काय केलं? डी ऑल्सोचं वाक्य दिलं. यातले पिन पॉइंट्स आहेत. होली इज द फेस्टिवल ऑफ कलर्स विच इज सेलिब्रेटेड नॉट ओनली इन इंडिया बट ऑल अक्रॉस द वर्ल्ड. इट इज ऑल्सो फेस्टिवल ऑफ युनिटी as it brings people together to celebrate a festival regardless of caste, ethnicity or religions. सगळे मतभेद विसरून सगळे लोक होलीसाठी एकत्र येतात. हां, बरोबर आहे, बरोबर आहे. ओके. हां, मग काय होते? AID आहे, AD इथे कटला. AD मग AD नंतर काय आहे? B आहे का C आहे? हां, म्हणजे हा थोडा कठीण मानला जातो. कारण एकतर इथून आपल्याला पटकन समजते की हा एकच आहे ना, मार डन मार असं. म्हणजे ते AD 2 वेळा आलं. मग C पाहिजे की B पाहिजे ओळखा. तर इट इज ऑल्सो फेस्टिवल आहे का ना. मग आता पुन्हा आपण ते कसं करतो वाक्य कंटिन्यू? देन ऑन द नेक्स्ट डे जाऊच नका. नेक्स्ट डे शॉर्ट येणार. पहिले सांगून घ्या आधीच्या दिवशी काय आहे. पीपल सेलिब्रेट होलिका दहन आधी येते. हां, आणि जेव्हा आपण गुलाल केव्हा उधळतो? दुसऱ्या दिवशी. आणि म्हणून आधीचं वाक्य, होलिका दहनचं वाक्य आधी पाहिजे. समजलं ना. पीपल सेलिब्रेट होलिका दहन ऑन द फर्स्ट डे बाय गॅदरिंग अराउंड द बर्निंग पाइल्स अँड वूड अँड काऊ डंग, म्हणजे गौऱ्या आपण जाळतो. ठीक आहे ना. अँड सायनिंग भजन्स अँड सिंगिंग भजन्स अँड रिलेटेड टू होली, भजन वगैरे म्हणतो, काहीतरी कवाले करतो. ठीक आहे ना. असं नंतर म्हणजे मग आता ADC शेवटी B. देन ऑन द नेक्स्ट डे मग काय करतो बघा? नेक्स्ट डे. देन ऑन द नेक्स्ट डे पीपल ऑफ ऑल एजेस गॅदर टुगेदर अँड प्ले विथ
प्ले विथ कलर कॉल्ड गुलाल. मग सगळ्या एजेसचे लोक एकत्र येतात आणि गुलाल खेळतात, सेलिब्रेट करतात, रंग उधळतात. गावातले लोक नाली मोहरीतले शेण मारून फेकते एकमेकांना, नाली झोपवते एखाद्याला. तर तो भाग एन्जॉयमेंटचा असतो एक. ओके, ठीक आहे. मग त्याला काय म्हणतो आपण, दुल्हाहंडी, आपण त्याला धुल्लीवंदन म्हणतो, ठीक आहे ना. असं ते वाक्य आहे. उत्तर कोणतं बरोबर आहे मग? ADCB. सोपं आहे, काही कठीण नसते हे. फक्त ह्याची प्रॅक्टिस केली पाहिजे आपण, आणि प्रॅक्टिससाठीच आपण ही टेस्ट सिरीजची म्हणजे ही टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, ठीक आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 8, संकेत अँड रश्मी. संकेत अँड रश्मी म्हटलं आहे ना. मग तुम्हाला मी काय म्हटलं, सुरुवात जेव्हा करता उत्तर शोधण्याची, वाक्य बघण्याची, तिथूनच आपल्याला कंटेंट मिळतो. संकेत अँड रश्मी म्हटलेलं आहे ना, मग त्या अँड मध्ये काहीतरी दडलेलं असेलच, 100% दडलेलं आहे. आता कंसात दिलेलं आहे यांनी, ट्राईज देअर बेस्ट लेवल बेस्ट टू रन फ्रॉम द रिच्युअल. ओके, आता इथे काय म्हणतो तो, हॅड ट्राईज पाहिजे, ट्राय पाहिजे, हॅव ट्राय पाहिजे की हॅज म्हणजे ट्राईज पाहिजे, हे बघायचं आहे. तर आपला ग्रामरचा सेन्स लावा या ठिकाणी. टेन्स मध्ये तुम्हाला मी काय शिकवलेलं आहे, टेन्स मध्ये काय शिकवलं बघा, हॅड नंतर V3 असतो, पण आता V5 आहे म्हणून एक वाक्य चूक. इथे हॅव नंतर V3 असतो, इथे ट्रायच आहे, V1च आहे, ते पण चूक. ओके, आता ट्राय लिहायचं की ट्राईज लिहायचं हा मुद्दा आहे. याला ट्राय लिहायचं की ट्राईज लिहायचं. ट्राय हा V1 आहे, ट्राईज हा V5 आहे, काय लिहायचं? तर बघा, ए ग्रुप आणि बी ग्रुप, अशा वेळेस मग आपले ए ग्रुप आणि बी ग्रुप आपल्याला सहकार्य करतात. बघा, ए आणि बी. ए मध्ये काय आहे मित्रांनो, आय वी यू दे, प्लुरल नेम. इथे काय आहे, ही शी इट आणि सिंग्युलर नेम. म्हणजे फक्त संकेत असता किंवा फक्त रश्मी असती तर आपण ट्राईज लिहिलं असतं. ए ग्रुपला V1 लागतो, बी ग्रुपला V5 लागतो. समजलं ना. ए ग्रुपमध्ये आपण काय लिहायला पाहिजे, ए ग्रुपमध्ये आपण ट्राय लिहायला पाहिजे, बी मध्ये आपण ट्राईज लिहायला पाहिजे. समजलं ना. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि बघा, इथे ए ग्रुप बी ग्रुप नुसता संकेत राहिला असता तर आपण त्याला ट्राईज लिहिलं असतं. नुसती रश्मी राहिली असती आपण त्याला ट्राईज लिहिलं असतं, कारण ते सिंग्युलर मध्ये मोडते. पण जेव्हा दोन सिंग्युलर एकत्र येतात तेव्हा ते प्लुरल बनतात. आणि म्हणून संकेत अँड रश्मी जेव्हा म्हणतो आपण, तेव्हा संकेत अँड रश्मी त्याला मग ट्राय लागेल. आणि म्हणून ट्राय उत्तर करेक्ट आहे. ट्राय कुठे आहे, ट्राय कुठे आहे, इथे आहे ट्राय. बी नंबर उत्तर करेक्ट आहे. समजलं ना. असा आपल्या उत्तर लिहायचे असतात आणि या गोष्टींचा आधी अभ्यास असावा लागतो. तुम्ही ब्लँक माइंडने असे उत्तर काढू शकत नाही, टोले मारू शकता फक्त, एवढंच. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम म्हटलेलं आहे. पटकन पाहायचं, वाचत नाही बसायचं काय कुठे लिहिलं आहे. सर्व अँटोनिम म्हटलं सर्व वाक्यावर या. माय टीचर आस्क्ड मी, माझ्या टीचरने मला विचारलं टू कॉम्प्रेस द फाईल. इथे विचारलं म्हणजे काय, सांगणे होते, ठीक आहे ना. इथे विचारणं म्हणजे सांगणे होते, म्हणजे आपण काय म्हटलो, किंवा आठवण काढणे होते, किंवा एखादी कमांड देणे होते, एक काम करते फाईल कॉम्प्रेस कर, ठीक आहे ना. मग आपण काय म्हणू, हां ही आस्क्ड मी टू कॉम्प्रेस द फाईल, ठीक आहे ना. ओके, कॉम्प्रेस म्हणजे काय होते, आपण जेव्हा झिप फाईल वगैरे पाहतो आपल्या लॅपटॉपमध्ये, एक मोठी फाईल असेल तर आपण झिप करतो, पाठवून देतो मेलवर वगैरे. आता ते झिप पण चालत नाही, ठीक आहे ना. आता काय करतो आपण, सरळ कॉम्प्रेस करतो, पाठवून देतो. कॉम्प्रेस करणे, पाठवून देणे, ठीक आहे ना. तर कॉम्प्रेस म्हणजे काय होते, कमी करणे. कॉम्प्रेस कमी करणे. एखादा व्हिडिओ समजा 10 GB चा बनला असेल आणि तो अपलोड होत नसेल, आपण काय करतो, तर कॉम्प्रेस करतो. त्याला आपण 1 GB चा करतो, 500 MB चा करायला पाहतो. कॉम्प्रेस करणे म्हणजे काय होते, कमी कमी करणे. याच्या ऑपोजिट काय राहील मग, मोठं मोठं करणे, एनलार्ज करणे. एनलार्ज हे उत्तर बरोबर आहे. सर्च म्हणजे शोधणे होते, ट्रान्स म्हणजे आराखडा तयार करणे किंवा ट्रेस आराखडा तयार करणे, कृती आराखडा तयार करणे, किंवा ट्रेस म्हणजे ट्रेस करणे एखाद्याला. टर्न म्हणजे वळणे, ठीक आहे. यातून कॉम्प्रेस ऑपोजिट एनलार्ज हा शब्द बाहेर निघतो, ठीक आहे ना. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इनटू प्रेझेंट इंडिपेंडेंट टेन्स. प्रेझेंट इंडिपेंडेंट टेन्स असे प्रश्न थोडे दुर्मिळ असतात, पण पेपरला येतात, ठीक आहे ना. तो काय म्हणतो, त्याने वाक्य दिलं, ही सजेस्टेड मी दिस वे, त्याने मला हा मार्ग सांगितला. याचा प्रेझेंट इंडिपेंडेंट टेन्स करा. यात एक कंटेंट असा आहे की इंडिफिनिट म्हणजे नेमकं काय,
तो आपण सिंपल म्हणतो तो आहे, की कंटिन्युअस म्हणतो तो आहे, की परफेक्ट म्हणतो तो आहे, की परफेक्ट कंटिन्युअस म्हणतो तो आहे. मग जर आपल्याला माहित असलं की सिंपललाच आपण इंडिफिनाइट म्हणत असतो, साध्या वर्तमान काळ, सामान्य वर्तमान काळ, त्याला दोन शब्द आहे, एक तर इंडिफिनिट किंवा सिंपल. मग जर आपल्याला हे माहित असलं, पटकन लिहितो, ईडी हॅव नाही पाहिजे, हॅज नाही पाहिजे, ही करता बघा, ए ग्रुप आणि बी ग्रुप. ही कुठे आहे? ही बी मध्ये आहे, म्हणून त्याला V5 लागेल. इथे V1 लिहिलेला आहे सजेस्ट, हे पण चोख, स्पेलिंग पण चोख त्याचं, ठीक आहे ना. आणि म्हणून ही सजेस्ट ही कुठे आहे? याला V5 पाहिजे, आणि इथे V शेवटी एस लागलेला आहे, हा V5 आहे, आणि म्हणून उत्तर नंबर डी करेक्ट आहे. समजलं? क्वेश्चन नंबर 10 बघा. सिलेक्ट द वन वर्ड फॉर द गिव्हन सेंटेन्स. राधिका हॅज अन एक्स्ट्रीम फिअर ऑफ कलर. फिअर ऑफ कलर म्हणजे काय? कलरची एक्स्ट्रीम भीती. बघा, आता समाजामध्ये असे अनेक लोक असतात, अशा अनेक बिमाऱ्या असतात की अननेसेसरी एखाद्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते. अननेसेसरी एखाद्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते. जर एखाद्याला कावरलं कुत्रं डसलं असून तर तो पण तसाच भुकते, असं करते. माणसं, पेशंट, तुम्ही पहा युट्यूबला, टाका युट्यूबला रेबीज पेशंट म्हणून टाका, तुम्हाला ते माणसंच तुम्हाला भुंकताना दिसेल. त्यांना हायड्रोफोबिया असतो. हायड्रो म्हणजे पाणी, पाण्याचा फोबिया. ते पेशंट पाणी पित नाही. त्यांना जर पाणी दिलं तर ते अजिबात त्यांना एक्स्ट्रीम फिअर ऑफ वॉटर. त्यांना पाण्याची एकदम भीती वाटते, ते पाणी पित नाही. आणि जर एखादा माणूस पाणीच पित नसेल तर तो मरेल ना बिचारा. आणि म्हणून रेबीजचे पेशंट मरतात, कारण ते पाणीच पित नाही. त्यांना एक्स्ट्रीम फिअर असते पाण्याची, ते पाणी पाहू शकत नाही, अशी गोष्ट. आणि मग अशाच गोष्टी असतात बघा. क्रोमोफोबिया म्हणजे कलरची भीती. कलरची सुद्धा भीती असते लोकांना, हो, कलरची भीती. सायनोफोबिया, कुत्र्यांची भीती असणं साहजिकच आहे कोणा गोष्टीची. पण एक्स्ट्रीम भीती, एक्स्ट्रीम फिअर, अननेसेसरी फिअर, एक्स्ट्रीम भीती. कॅप्ट्रोफोबिया याचा अर्थ काय होतो? आरशाची भीती. फिअर ऑफ मिरर हा सायनोफोबिया. फिअर ऑफ डॉग, कुत्र्यांची भीती, हा कलरची भीती. हा, मिररची पण भीती असते. आरसा दिसला तर भीती वाटते, एक्स्ट्रीम लेवलची भीती. तो कधीही आरसा पाहत नसतो, तो पेशंट. ऍक्च्युली ही सगळं बिमारी आहे, ठीक आहे ना. कॅप्ट्रोफोबिया ज्याला म्हणतो आपण. नंतर आहे सायबोफोबिया, फिअर ऑफ फूड, अन्नाची भीती. मग आता मला सांगा, हायड्रोफोबिया जर झाला, पाण्याची भीती असली तर मरते. मग आता अन्नाची जर भीती असली तो मरणार नाही का? तो मरतोच. म्हणजेच हे पेशंट असतात, ही एक स्टेज असते. आणि मग सर कशाची भीती आम्हाला सांगणार, तर आम्हाला माहीत असतं नाही. हे मी यूट्यूबला लेक्चर घेतलेलं आहे, सगळे फोबिया घेतलेले आहे. यूट्यूबला सर्च करा, आशिष भाकरे व व्होकॅब्युलरी फोबिया असं टाका, तुम्हाला ते मिळून जाईल, ठीक आहे ना. व्होकॅब्युलरी, ओके. म्हणून उत्तर कोणतं बरोबर आहे याचं? कलरची भीती म्हणते ना, तर कलरची भीती म्हणजे ए उत्तर करेक्ट आहे याचं, ए उत्तर करेक्ट आहे. नंतर बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द इडियम. इडियम म्हटलेलं आहे, बाकी वाचायची गरज नाही आहे. इडियम कोणती आहे? थ्रू द बॅक डोर. बस, टाइमपास करायची गरज नाही. म्हटलं ना इडियम, बस इथे पहा. ही गॉट अ जॉब इन द रेल्वे थ्रू द बॅक डोर. त्याला रेल्वेमधून बॅकडोरने जॉब मिळाला असते. आता मी असं ऑथेंटिकली विधान नाही करत, परंतु बरेच लोक सांगतात, बरेच सिस्टीमवाले सांगतात की असं होते काही प्रमाणात. मग ती कोणती भरती असो, असं होते. आता हे होते नाही होत मला माहीत नाही प्रॉपरली, ठीक आहे ना. मी काही पाहिलं नाही कधी, पण लोक म्हणतात असं होते. आणि म्हणून वाक्य घेतलं त्यांनी की ही गॉट अ जॉब इन रेल्वे थ्रू द बॅक डोर. त्याला मागच्या दारातून जॉब मिळाला. म्हणजे एंटर्ड द ऑफर थ्रू द बॅक एंट्रन्स. त्याला बॅकमधून एंट्रन्स द्यायला लावली काय? नाही. विदाउट ओपनिंग टू डो अदर्स, म्हणजे कोणालाही ती ओपनिंग नाही करू दिली. नाही, हे चुकीची गोष्ट आहे. द मेन डोर इज अंडर रिपेअर. मेन डोर अंडर रिपेअर होतं म्हणून त्याला घेतलं असं नसते. याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. तो मागच्या दारातून आला, टेबला खालून त्याला पैसे दिले म्हणजे काय? भ्रष्टाचार केला. इन अँड इनडायरेक्ट अँड अनफेअर वे, अनइथिकल वे,
अनैतिकतेने म्हणजे त्यांनी पैसे खाल्ले, भ्रष्टाचार केला, ठीक आहे ना, हे उत्तर करेक्ट आहे. चूज द ॲप्रोप्रिएट आर्टिकल्स ऑफ द गिवन सेंटेन्स. आर्टिकल्स म्हटलं ओके, मेनी फॉरेन लीडर्स केम टू दिल्ली आहे की नाही. दिल्ली जर दिल्लीचं नाव असलं, गावाचं नाव असलं, प्रॉपर नाव म्हणजे व्यक्तीला, वस्तूला, ठिकाणाला, प्राण्याला कशालाही नाव द्या, पण जर ते प्रॉपर नाव असलं तर त्याला आर्टिकल लागत काहीच लागत नसतो, ठीक आहे ना. याला आर्टिकल लागणार नाही. मेनी फॉरेन लीडर्स केम टू दिल्ली, डायरेक्ट लिहायचं दिल्ली म्हणजे नो आर्टिकल. बस उत्तर इथेच आहे, नो आर्टिकल, संपला विषय आपला, उत्तर निघाला आपलं. आता पहा बरोबर आहे की नाही, वेळ मिळाला तर. दिल्ली नंतर द लागतो का बघा, द कॅपिटल. द कॅपिटल ऑफ इंडिया. इंडिया सुद्धा प्रॉपर नाऊन आहे. प्रॉपर नाऊनला द आर्टिकल कोणतंही लागणार नाही आणि म्हणून इथे काही लागणार नाही. बरोबर आहे, नो आर्टिकल. मग समोर लागतो का बघा, तर द रिपब्लिक डे परेड. बरोबर आहे, ती आयडेंटिफाईड परेड आहे, मेन परेड आहे, VIP गोष्ट आहे. आयडेंटिफाईड असेल तर द लागतो. द कॅपिटल ऑफ इंडिया, बरोबर आहे, इंडियाची कॅपिटल आहे, द लागणेच आहे. तर नंबर ए करेक्ट. नंतर बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू द फिल इन द ब्लँक. ही कुडंट कंटिन्यू विथ अ. ही कुडंट कंटिन्यू विथ, तो कंटिन्यू करू शकला नाही. डाएट टू रिड्यूस हिज ब्लड शुगर, त्याला ब्लड शुगर आहे, त्याला मधुमेह आहे, पण तो कंटिन्यू करू शकला नाही. काय कंटिन्यू करू शकला नाही, तर ही कुडंट कंटिन्यू विथ अ प्रॅक्टिस का नाही, विथ शॉर्टन का नाही, विथ अ बॅलन्स्ड डाएट. बॅलन्स डाएट ठेवून तो डाएट कंटिन्यू करू शकला नाही, रिड्यूस करू शकला नाही, ठीक आहे ना, मेंटेन पण नाही. ही कुडंट कंटिन्यू विथ अ बॅलन्स डाएट. त्यानं बॅलन्स डाएट नाही घेतलं, खात बसला जे भेटलं ते, ठीक आहे ना. टू रिड्यूस हिज ब्लड शुगर, त्याला ब्लड शुगर आहे, तो कमी करण्यासाठी त्याने बॅलन्स डाएट नाही केलं. हेच खा, हे खाऊ नका, पोळी खाऊ नका, भाकरच खा, त्याने काही कंटिन्यू नाही केलं, ठीक आहे ना, असा अर्थ. उत्तर नंबर डी, करू शकला नाही. सिलेक्ट द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. याच्यानंतर की पाहू नका, बस इथे शब्द पाहिला ना, इनडायरेक्ट स्पीच खाली पहा कुठं आहे. मदर सेड टू मी, सेड टू म्हटलं ओके, काय लागेल, टोल्ड लागेल. एन्जॉय म्हटलं पटकन पहा, काय म्हणतो मी तुम्हाला, जेव्हा आपण प्रश्न वाचतो तिथूनच कंटेंट शोधायला सुरुवात करावी लागते. बघा आता, मदर सेड टू मी एन्जॉय. एन्जॉय म्हणजे V1 आहे. वर्बच्या पहिल्या रूपाने जर वाक्याची सुरुवात झाली आपली, तर तो काय होतो, तो इम्परेटिव्ह सेंटेन्स. त्यामध्ये कंजंक्शन टू म्हणून येतो. टू फक्त इथे आहे, ओके. दॅट आहे वाक्य चूक, दॅट आहे वाक्य चूक, इथे आहे टू, ओके. आता फरक बघा, टू एन्जॉय, ओके. माय मदर सेड टू मी एन्जॉय युअर वॅकेशन विथ युअर फ्रेंड्स. माझी आई मला म्हणाली की कर, ऐश कर, मजा कर, एन्जॉय कर तुझ्या मित्रांसोबत वॅकेशन, ठीक आहे ना. आता माय मदर सेड टू मी, आता सेड इथं टोल्ड लावायचं की आस्क लावायचं, प्रश्न आहे का तो. आस्क प्रश्न असेल तर आस्क म्हणजे विचारणे, टेल म्हणजे टोल्ड म्हणजे सांगणे. तिने सांगितलं फक्त, विचारलं नाही, प्रश्न नाही आहे हा, म्हणून आस्क पण चुकलं, हे पण चुकलं, हे पण चुकलं, हे पण उत्तर बरोबर आहे एक. मदर टोल्ड मी टू एन्जॉय. टू नंतर V2 लागत नसतो, V3 लागत नसतो, टू नंतर फक्त V1च लागतो, म्हणून उत्तर हे इकडूनही निघते आणि इथूनही निघते, ठीक आहे ना. टोल्ड लागतो, आस लागत नाही. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द इडियम. पुन्हा इडियम विचारलेली आहे, कोणती, अंडरलाईन म्हणते ना, असं इथे अ फेअर वेदर फ्रेंड, याला अंडरलाईन करून टाका, ठीक आहे ना. मी ती केली नाही, तुम्ही पण तुमच्या PDF मध्ये, तुमच्या प्रिंटआउटमध्ये याला अंडरलाईन करा. अ फेअर वेदर फ्रेंड कॅन नेव्हर बी ट्रस्टेड इन द टाइम्स ऑफ एक्झिजेन्सी. आता मला सांगा, अ फेअर वेदर फ्रेंड म्हणजे काय होते. फेअर वेदर फ्रेंड, फेअर वेदर फ्रेंड म्हणजे मौसम के तरह तुम भी बदलते जाओगे, म्हणजे पलटी मारणारा मित्र, निस्वार्थ नाही, स्वार्थी मित्र, सेल्फिश मित्र, म्हणजे धोकादायक मित्र. तो मनातून मित्र नसतो आपला, तो आपल्याला दिखावा करतो मैत्रीचा, पण त्याच्या मनात काहीतरी वेगळंच असते आणि म्हणून क्लोज फ्रेंड तर नाहीच, पेन फ्रेंड पण नाही, सेल्फिश फ्रेंड, ओल्ड फ्रेंड पण नाही. उत्तर आहे सेल्फिश फ्रेंड, अ फेअर वेदर फ्रेंड म्हणजे मोसम बदलणारा, ठीक आहे ना. पेन फ्रेंड म्हणजे काय, पेन फ्रेंड, पेन म्हणजे पेन,
पेनानं आपण काय लिहितो, पत्र लिहितो. पत्र ज्याला लिहितो आपण तो मित्र ज्याला आपण कधीही पाहिलेलं नसते, फक्त एखाद्या आर्टिकलमधून, पेपरमधून कोणा सोशल मीडियातून आपला तो ओळखीचा बनलेला असतो. त्याला आपण पत्र लिहितो, मॅसेज लिहितो, मेल लिहितो, आपले सौहार्दपूर्ण संबंध होतात तयार, त्याला म्हणतो आपण पेन फ्रेंड. ठीक आहे ना. चलो, आयडेंटिफाय द करेक्टली पंक्च्युएटेड. हां, इथे विचारलं पुन्हा पंक्च्युएशन. सॉरी हाऊ म्हणजे हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. ठीक आहे ना. हाऊ क्रिएटिव्ह युअर गर्लफ्रेंड वॉज, इथे काय पाहिजे होतं, एक्सक्लेमेटरी साईन पाहिजे, पण ए चूक आहे, ए चूक. व्हॉट अ क्रिएटिव्ह आयडिया यू हॅव, इथे फुल स्टॉप आहे, इथे पण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स पाहिजे होतं, शुद्ध वाक्य चूक आहे. हाऊ ब्युटिफुल द पेंटिंग दिस इज आणि हाऊ ब्युटिफुल द पेंटिंग इज दिस. मुद्दा आहे दिस इज पाहिजे की इज दिस पाहिजे, त्याला लक्षात ठेवा. कधी पण जर असं वाक्य असेल एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं, शेवटी जर एम इज आर वॉज वेअर हॅव हॅज असेल तर त्याला प्राधान्य द्यायचं. शेवटी काय असते, एम इज आर वॉज वेअर हॅव हॅज हॅड हे शेवटी असते, आणि म्हणून हे उत्तर करेक्ट आहे, हे नाही. उत्तर नंबर सी करेक्ट. नंतर इनकरेक्टली म्हणतो ना तो स्पेलिंगचं वाक्य समजून घ्यायचं. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेलिंग. अपॅरेंटली ही सीम्स टू बी एमचर म्हणजे काय होते, हौशी ते स्पेलिंग चुकलेलं आहे. पर्सन ओके, वाचण्यात वेळ नाही गमवलं तर चालते. मेन मुद्दा कोणता आहे, करेक्टली स्पेलिंग ओळखा. तर एमचर याचं स्पेलिंग काय पाहिजे, हा जो ई आहे ना हा या टी नंतर पाहिजे, TEUR. एमटर म्हणजे काय होते, हौशी कलावंत. बाकी सगळं स्पेलिंग बरोबर आहे. अपॅरेंट म्हणजे काय होते, वरवर. डिसिप्लिन शिस्तशीर बरोबर आहे. कमिटेड म्हणजे कमिटेड असणे एखाद्याला बरोबर आहे. फक्त उत्तर करेक्ट आहे हे, याचं उत्तर चुकीचं. ठीक आहे ना, स्पेलिंग चुकीचं आहे. नंतर बघा, सिलेक्ट द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. बस इतकं पाहायचं, वाचायची गरज नाही. तो मानतो इनडायरेक्ट पहा. राहुल सेट टू मोहित ऐकणारा आहे म्हणून सेट टूचं काय होईल, सेट टूचं टोल्ड होईल, संपला विषय. ऐकणारा कोणी नसला तर सेटचं सेट राहील, पण ऐकणारा कोणी असला तर सेट टूचं काय होते, टोल्ड होते. कुठे टोल्ड आहे. ओके, एक बार आपला फुसका निघाला. ओके, नंतर काय, हा काय म्हणतो मोहितला, आय एम म्हणतो ना, हा आय कोण आहे, हा आय आहे राहुल सेड टू मोहित आय एम टॉकिंग. तो स्वतःला आय एम म्हणेल, आपण ते वाक्य ऐकू, चौथ्याला जाऊन सांगू. 4 लोक आहे या ठिकाणी, एक आहे राहुल, एक आहे मोहित. राहुल मोहितला काहीतरी सांगून राहिला, आपण उभा आहे कान देऊन, आपण ते ऐकून राहिलो, आणि आपण आपल्या भाषेमध्ये त्याचं वाक्य आपल्या भाषेमध्ये जाऊन चौथ्याला सांगणार आहे. 4 लोक आहे. ठीक आहे ना. आणि म्हणून तो स्वतःला काय म्हणेल, आय एम टेकिंग. हे इतकं किती मोठं वाक्य आहे हे नका पाहू. वाक्य जर प्रश्न जर खूप मोठा असेल ना, याचा अर्थ काय होतो, उत्तर सोपं आहे. ठीक आहे ना. चलो, तर तो काय म्हणेल स्वतःला आय एम, आपण त्याला काय म्हणू, ही वॉज. तो स्वतःला म्हणेल आय एम, आपण त्याला ही वॉज म्हणू. कुठे ही वॉज आहे, ही इज आहे, वाक्य चूक. आय वॉज आहे, वाक्य चूक. आय नाही पाहिजे, आय एम आहे, वाक्य चूक नाही. तो स्वतःला आय म्हणेल, आपण त्याला ही म्हणू आपल्या भाषेमध्ये, आणि म्हणून तिन्ही उत्तर पटपट कट होते. उत्तर नंबर हेच निघते बघा. ही वॉज टेकिंग टू हिज फॅमिली, तो म्हणेल माय फॅमिली, आपण त्याला म्हणू हिज फॅमिली, टू काश्मीर फॉर अ वॅकेशन टुमॉरो, तो म्हणेल टुमॉरो, आपण म्हणू द फॉलोइंग डे. बरोबर आहे, समजा ना. जेव्हा मी तुम्हाला टॉपिक शिकवतो तेव्हा अगदी इंटरेस्टिंगली शिकवतो, टोटल शिकवतो, एक गोष्ट घेऊन शिकवतो. ठीक आहे ना. नंतर बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनॉनिम विचारलेला आहे. बस सिनॉनिम पहा, खाली उत्तर प्रश्न पहा, वेळ गमवू नका. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द वर्ड गिवन अंडर. आय कुड नॉट स्लीप बिकॉज आय वॉज टू इगर. मी झोपू शकलो नाही कारण मी इतका इगर होतो. सो आय गॉट अप अर्ली अँड ड्रेस्ड हा वर्ब आहे, इथे वर्ब म्हणून आलेला आहे. मी पाहू शकतच नव्हतो, मी वाट पाहूच शकत नव्हतो. मी सकाळी उठलो कारण मी या गोष्टी टू
टू म्हणजे खूप जास्त, ईगर म्हणजे उत्सुक, ईगर म्हणजे काय होते, उत्सुक होतो, ईगर उत्सुक. त्या शब्द कोणता आहे, कीन, कीन म्हणजे पण उत्सुक. आणि हा KIN कीन म्हणजे काय होते, नातेवाईक. हा म्हणजे काय होतो, उत्सुक. म्हणजे आय कुड नॉट स्लीप बिकॉज आय वॉज टू ईगर, मी खूपच उत्सुक होतो. सो आय गॉट अप अर्ली अँड ड्रेस्ड, म्हणून लवकर उठलो बॉन, ड्रेस घातला, निघालो कामाला. ठीक आहे ना. मग आता ॲपॅथेटिक म्हणजे काय होते, उदासीन. सॅटिस्फाईड म्हणजे काय होते, समाधानी. टेन्स म्हणजे तणावपूर्ण. एक्झिलरेट म्हणजे काय होते, उत्साही. ठीक आहे ना. आणि म्हणून याचा ईगरचा सिनोनिम कोणता आहे, उत्साही, एक्झिलरेटेड. ठीक आहे ना, ॲपॅथेटिक नाही. ओके, हा झाला आपला पूर्ण ग्रामर आणि व्होकॅब्युलरीचा पार्ट. नंतर येतो आपला पॅरेग्राफ. तुमच्याकडे सर्वांकडे पॅरेग्राफ आहे. तुमच्याकडे जर हा कोर्स आहे तर पॅरेग्राफ पण आहेच. तुम्हाला PDF पण त्याची मिळालेली आहे. ती PDF बघा, डोळ्यासमोर ठेवा, त्याची प्रिंटआउट मारा. ठीक आहे ना, प्रिंटआउट डोळ्यासमोर ठेवा, प्रिंटआउट डोळ्यासमोर ठेवा. आपल्याला काहीतरी लिहिता येतं. ठीक आहे ना. वाचा पॅरेग्राफ. आता एवढा 3 भाग केले याचे आपण पॅरेग्राफचे. इतका मोठा पॅरेग्राफ वाचून आपल्याला काय आपला वेळ जाईल समजत नाही. जे लोक एकदम ब्लँक आहे त्यांना तर काही समजत नाही. मग अशाच काय करायचं, अशा वेळेस प्रश्न वाचायचे. प्रश्नातून काहीतरी मिळते आपल्याला 100%. आपण जो लहानपणी नियम घ्यायचो डोक्यात की बुवा जो कठीण शब्द आहे तो लिहा, मग तो पहा, मग त्याच्यावरती भोतीच वाक्य लिहा इंग्लिशमध्ये लहानपणी, बस तसंच काहीतरी इथं करायचं आपल्याला. ठीक आहे ना. ते चुकीचं होतं, कदाचित थोडं चुकीचं होतं, हे मात्र बरोबर राहील. म्हणून काय करतो, तुम्हाला प्रश्न बघा. इन द पॅसेज गिव्ह द ब्रेन ऑफ द बीट बूस्ट. ब्रेन ऑफ अ बीट बूस्ट, गिव्ह युअर ब्रेन अ बीट ऑफ बूस्ट मीन्स काय होते. आता जिथं बीट ऑफ बूस्ट असेल ना, ते वाक्य पहा वाक्यातलं. ठीक आहे ना. म्हणून त्याला म्हणतो मी, तुला त्याला हे करत जा. ठीक आहे ना. पाहू आपण, आपल्याला माहिती समजा याच्यातलं. नंतर प्रश्न आहे, व्हॉट डू ब्रेन ट्रेनर टूल्स. हे जे आहे ब्रेन ट्रेनिंग जे टूल्स असतात, टूल्स साहित्य, ते काय करतात आपल्याला माहित नाही. आपण ब्लँक आहोत. अ ब्रेन ट्रेनर साईट वॉज फाईन. ब्रेन ट्रेनर साईटला वॉज, ॲमिजार वॉज वेअर नंतर जर V3 असेल तर तो पॅसिव्ह व्हॉइस आहे, त्याच्यावर क्रिया केल्या गेली. बाण असा उलटा आहे. अ ब्रेन ट्रेनर साईट वॉज फाईन. फाईन हा इथे व्हर्ब ठरतो, व्हर्ब. तसा फाईन म्हणजे ॲडजेक्टिव्ह असतो, आय एम फाईन, मी फाईन आहे, पण इथे तो वर्ब ठरतो, वर्ब. ठीक आहे. आता बोला ब्रेन ट्रेनिंग साईडला फाईन केला गेला, त्याच्यावर दंड ठोठावला गेला. का ठोठावला गेला आपल्याला माहीत नाही, पण आपल्याला आयडिया येऊन राहिला. वाक्य ज्या पॅराग्राफमध्ये काय आहे त्या वाक्य येऊन राहिलं आपल्याकडे. आता इतका मोठा प्रश्न आहे, हा खूप सोपा असतो. प्रश्न मोठा, खूप सोपा. ऑन कंपॅरिझिंग crystallized intelligence and fluid intelligence, it is found that intelligence, समोर वाक्य लिहा. क्रिस्टलाइज या वाक्यात दिलेलं आहे, या पॅराग्राफमध्ये क्रिस्टलाइज्ड एज्युकेशन आणि फ्लुइड इंटेलिजन्स. क्रिस्टलाइज्ड इंटेलिजन्स आणि फ्लुइड इंटेलिजन्स ह्यामध्ये काय फरक आहे तो म्हणतो. आपल्याला माहित नाही अजूनही. ठीक आहे ना, समजून घेऊ. पण आपल्याला प्रश्न पाहून या पॅरामध्ये काय आहे समजून राहिलं. From the passage, one can arrive at the conclusion. Conclusion काय निघते? That both brain training and standardized test काय करतात आपल्याला माहित नाही. पण आपल्याला पॅराग्राफ वाचून हे मात्र समजलं की काय करायचं आहे, या वाक्यामध्ये काय असेल. ठीक आहे ना. या पॅरामध्ये काय असेल बघा, काय असेल. आता हे इमेज बघा. एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ओके. फ्लुइड इंटेलिजन्स आणि क्रिस्टलाइज्ड इंटेलिजन्स, दोन इंटेलिजन्स असतात. आपण दोन प्रकारचे हुशार असतो. आता एखादा मुलगा अभ्यासामध्ये खूप हुशार असतात, अभ्यासामध्ये अभ्यास करून राहिला, ह्याचीच वाहवा असते, कुठे जिकडे जाईल तिकडे, कुठे अरे बाबा खूप मोठं हुशार आहे म्हणते, बाबा पुस्तकं वाचते हे ते, पण त्याला व्यावहारिक नॉलेज काही नसते, कमी असते. दुसरा असतो तो हा फ्लुइड इंटेलिजन्स. त्याचं डोकं अभ्यासात लागत नाही, फार बेसवर लागत नाही, फॅक्टवर लागत नाही, त्याचं डोकं अलगच चालते. म्हणतो ना आपण, अबे तो अभ्यास हुशार नाही आहे, पण तो इतर कामात हुशार आहे. त्याला बरं समजते कुठं काय जोडलं पाहिजे, कुठं काय सोडलं पाहिजे. तो राजकारणात हुशार आहे भाऊ. तो जरी मॅट्रिक नापास असला
पण तो राजकारण थोडं डोक्यानं खेळते. म्हणजे काय, त्याला जे इंटेलिजन्स आहे ना, फ्लुइड इंटेलिजन्स, तर तो जरी पुस्तकी हुशार नसला पण तो ओरिजिनल हुशार आहे. समजलं ना? समजून घ्या. काय म्हणतो, ग्लोबल कॅपॅसिटी टू रिझन. ठीक आहे, याला चांगली कॅपॅसिटी असते. ॲबिलिटी टू लर्न न्यू थिंग्स, तो नवीन नवीन गोष्टी शिकतो. थिंक ॲबस्ट्रॅक्टली अँड सॉल्व प्रॉब्लेम्स, तो एकदम सीन बघून घेतो. यामधला परिपाक काय निघतो, ॲबस्ट्रॅक्ट काय निघतो, तो वाचतो, पाहतो. हां, अच्छा असा आहे का सीन, मग तो सोल्युशन काढतो. हा कसा असतो, हा प्रायर लर्निंग अँड पास्ट लर्निंग. ठीक आहे ना, हा फक्त अभ्यासाला महत्त्व देतो, पुस्तकं वाचून, फॅक्टवर. ठीक आहे ना, बेस्ड ऑन फॅक्ट. याला समजलं की बाबा इतिहासातला हा पोर्शन वाचला की मार्क्स मिळतात, तर तो इतिहास पूर्ण वाचून घेईल. समजलं ना या पद्धतीचं. इन्क्रीज विथ एजेस, त्याचं वय वाढत जाते तसंच तो वाढत जातो, त्याची बुद्धी वाढत जाते. हे गोष्टी एकदम खतरनाक असते. समजलं ना? आणि म्हणून सरकारी नोकरी इकडे आणि क्रिएटिव्ह मार्केट इकडे, कॉर्पोरेट वर्ल्ड किंवा एकदम फ्रीलान्सर्स बनणे, मोठमोठे व्यवसाय तयार करणे, स्टार्टअप तयार करणे इकडे. हे अधिकारी, हे प्रायव्हेट. समजून घ्या, एक डोक्यात ठेवा फक्त अशा गोष्टी. प्रश्न बघा आता, इन द पॅसेज गिव्ह द ब्रेन बिट ऑफ बूस्ट. आता पॅराग्राफ वाचणं आवश्यक आहे. ठीक आहे, आता तुम्हाला पॅराग्राफची सवय असली पाहिजे. कोणी काय करतात, जाऊ दे ना ग्रामर आणि व्होकॅब्युलरी पाहू, पॅराग्राफ टोले मारून देत जाऊ, असं नसते. ते 5 मार्क्स आहे, त्या 5 मार्क्समध्ये भविष्य दडलेलं आहे आपलं. समजलं ना? आणि म्हणून आतापासूनच पॅराग्राफ वाचणं सुरू करून द्या. ठीक आहे ना, सुरू करा, सगळे पॅराग्राफ वाचा, पेजेस काढा, मी आहे तुम्हाला देतो. पॅराग्राफ वाचा, पूर्ण वाचा, त्यामध्ये लहान लहान शब्द पाठ करून ठेवा, वाचा, प्रश्न वाचा, प्रॅक्टिस त्याची करत राहा. ठीक आहे, चलो. आता ब्रेन ट्रेनिंग इज अ बिग बिझनेस. ब्रेन ट्रेनिंग आपण ते पाहतो ना, ब्रेन माइंड मॅप रीडिंग, अमुक तमुक करतो ना आपण, ते पाहतो. आपल्या शहरामध्ये येतात ते लोक सूट बूट घालून, बिलकुल तुम्हाला एकदम साध्या लोकांना एकदम इम्प्रेस करतात. हुशार लोक त्यांची बळी पडत नसते. जे डोक्यानं साधे असतात ते लोक त्यांची बळी पडतात. ब्रेन ट्रेनिंग इज अ बिग बिझनेस, फ्रॉम ऑनलाईन वेबसाइट्स टू व्हिडिओ गेम्स टू मोबाईल ॲप्स. It seems like there are plenty of ways to give you brain a bit of boost. ते म्हणतात की आमच्याकडे असे टूल्स आहेत, असे टेक्निक्स आहेत की आम्ही तुमच्या पोरांना शार्प बनवू, हुशार बनवू. पण मित्रांनो लक्षात ठेवा, असं काही नसते. देव प्रत्येकांना सारखी बुद्धी देतो, ज्याचा त्याचा वापर जो तो आपापल्या पद्धतीने करत असतो. आपापल्या पद्धतीने म्हणा की आलेल्या परिस्थितीने म्हणा, समोर असलेल्या चॅलेंजेसने म्हणा, त्याच्या बुद्धीची वाढ होत राहते. कोणी नोकरीवर लागतो, त्याचा बुद्धीचा विकास स्टॉप होऊन जातो. तो नोकरीवर लागतो 20व्या वर्षी आणि आपले कुडत खरडे घासत क्लर्कची नोकरी करत आयुष्य काढतो. कोणाला नोकरी लागत नाही, मग तो आणखी व्यवसाय धुंडाळतो. तो अनेक गोष्टीमध्ये जाणून घेतो, शिकवण्याचा प्रयत्न करतो, समजतो, समोर जातो. ह्याच्यापेक्षा तो काही पुढे जातो. ठीक आहे ना, असो तो वेगळा. बट त्यानं बट म्हटलेलं आहे. ह्या काय म्हणतो, प्लेंटी ऑफ वेज टू गिव्ह युअर ब्रेन बिट ऑफ बूस्ट. म्हणजे काय, तुमच्या ब्रेनला बूस्ट करण्यासाठी भरपूर गोष्टी आहे. म्हणजे काय, तुमच्या ब्रेनला शार्प करण्यासाठी, म्हणून काय मानतो हा, अ ब्रेन ऑफ बूस्ट, बाईट ऑफ बूस्ट. म्हणजे काय होते, तुमच्या ब्रेनला शार्प करण्यासाठी. ब्रेनची साईज वाढवू शकत नाही आपण. व्हिडिओ गेम खेळण्यासाठी नसते. इन्क्रीज ॲबिलिटी कोणीही इन्क्रीज करू शकत नाही. शार्पन इट, बुद्धीला शार्प करण्यासाठी. ओके, पण डजने वाक्याची सुरुवात केली म्हणजे हा प्रश्न आहे. बट डज ऑल दिस ब्रेन ट्रेनिंग रिअली वर्क. पण खरंच लेखक काय म्हणतो, अनेक लोक आहे, अनेक बिझनेस आहे, ते हे कोणते ब्रेन ट्रेनिंगचे अनेक बिझनेस आहे, पण खरंच हे काम करते का, खरंच हे काम करते. बट डज ऑल दिस ब्रेन ट्रेनिंग रिअली वर्क. कॅन इट इन्क्रीज युअर कॉग्निटिव्ह एबिलिटी और IQ. म्हणजे तुमची जी ॲबिलिटी आहे, विचार करण्याची क्षमता आहे, खरंच हे ट्रेनिंग प्रोग्राम वाढवते का.
अकॉर्डिंग टू अ फ्यू रिसेंट स्टडीज, आता आलेल्या अभ्यासानुसार, while these brain training tools might help sharpen your abilities to retain information, they won't increase, बघा फरक बघा, they will not increase necessarily increase your intelligence or improve your ability to reason and think abstractly. ते फक्त तुम्ही काही काळ त्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. ही टेक्निक वाढवते, या गोष्टी वाढवते. तुम्हाला समजा त्यांनी 100 व्होकॅब्युलरी सांगितली तर 100 व्होकॅब्युलरी पाठ ठेवा, बस पाठांतर करा, पाठ ठेवा. त्यांच्याकडे टूल्स असतात, तेवढ्यापुरतं ते तुमचा माइंड ॲक्वेज करू शकते, पण तुमची बुद्धिमत्ता नाही वाढू शकत. ठीक आहे ना. असं रिटेन इन्फॉर्मेशन, हे बघा रिटेन इन्फॉर्मेशन, प्रश्न आहे जरा काय म्हणतो, व्हॉट डज ब्रेन ट्रेनिंग टूल्स डू. ब्रेन ट्रेनिंग टूल्स काय करतात, एबल टू रिटेन इन्फॉर्मेशन, फक्त ते तुमच्या डोक्यात तात्पुरतं काहीतरी माहिती ठेवण्यासाठी मदत करतात. रिटेन टिकवून ठेवणे किंवा टिकणे, तुमच्या डोक्यात काहीतरी माहिती, इन्फॉर्मेशन, फक्त ज्ञान नाही, फक्त इन्फॉर्मेशन, माहिती, तुमच्या डोक्यात काहीतरी माहिती टिकवून ठेवण्यास मदत करतात. शार्पन द एबिलिटी, नो, तुमची एबिलिटी शार्प नाही करू शकत. इन्क्रीज इंटेलिजन्स, तुमची बुद्धिमत्ता वाढवते काय, नाही, हे टूल्स तुमची बुद्धिमत्ता वाढवत नाही, बुद्धिमत्ता जी आहे तीच आहे. इम्प्रूव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग, नाही, फक्त काय करतात, रिटेन इन्फॉर्मेशन, इनेबल टू रिटेन इन्फॉर्मेशन, तुमच्या डोक्यात फक्त माहिती ठेवतात तेवढ्यापुरती. ठीक आहे ना. नंतर द पॅरेंट कंपनी ऑफ वन ऑफ द मोस्ट प्रॉमिनंट ब्रेन ट्रेनिंग वेबसाईट वॉज रिसेंटली फाईन झाला. प्रश्न आहे फाईनचा, फाईन फॉर डिसिप्टिव्ह ॲडव्हर्टायझिंग. डिसिप्टिव्ह, भ्रामक त्यांनी जाहिरात केली असेल की बा आम्ही हे करतो, आम्ही ते करतो. तुमच्याकडे मॅटे लोक असले एखादे, त्यांना आपण दुरुस्त करतो. बघा, अकॉर्डिंग टू द कंप्लेनर, द कंपनी सजेस्टेड इट्स गेम कुड रिड्यूस और डिले कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट. ठीक आहे ना. such as one might find in Alzheimer patients, which is false. Alzheimer म्हणजे काय होते, जे लोक बिमार असतात डोक्याने, म्हणजे त्यांचं डोकं चालत नाही किंवा त्यांना एक ते विसरतात काही गोष्टी. ठीक आहे ना. ते वयाच्या म्हणजे उतरत्या वयात होतात. ठीक आहे ना. उतरत्या वयात त्या बिमार असतात, त्यांना पण आम्ही शाप करतो म्हणते लोक, म्हणजे ते खोटे बोलले आणि म्हणून त्यांना काय केलं, फाईन ठोठावला गेला. प्रश्नावर जो पटकन प्रश्न बघा काय म्हणतो प्रश्न, अ ब्रेन ट्रेनिंग साईट वॉज फाईन फॉर, काय कशासाठी त्यांना फाईन ठरला गेला, तर मेकिंग फाल्स क्लेम, त्यांनी क्लेम फाल्स केला होता की बाबा आम्ही लोकांची बुद्धी शार्प करून दाखवतो. चूक हे पण नाही, हे फक्त याचा उल्लेख आहे फक्त, पण त्यांनी फाल्स काय केलं होतं, चुकीची त्यांनी जाहिरात केली होती असा अर्थ. हेल्पिंग इम्प्रुव्हमेंट, नो, डिक्रीजिंग नाही. ठीक आहे ना. आता नंतर काय म्हणतो, झालं हे. सो व्हाईल देअर मे बी सम बेनिफिट्स टू ब्रेन ट्रेनिंग, ओके, हा काही असतातही थोडेसे बेनिफिट्स, लेखक म्हणतो थोडेसे असतात की बेनिफिट्स. डोंट एक्सपेक्ट मिरेकलस रिझल्ट, तुम्ही असं मिरेकलस रिझल्ट एक्सपेक्ट नका करू की बुवा आम्ही हे ट्रेनिंग करतो आणि आम्ही UPSC पास होऊ, असं कसं काही नाही. हा तेवढ्यापुरतं तुम्हाला ते तुमच्या डोक्यात काहीतरी यावं, माहिती यावी, तेवढ्यापुरती, चिरकाट टिकणारे नाही, फक्त माहिती यावी थोडीफार, त्यासाठीच हे फक्त काम करतात, बाकी काही नाही. अर्लियर स्टडीज हॅव फाउंड नो लिंक बिटवीन इन्क्रीज इंटेलिजन्स अँड ब्रेन ट्रेनिंग एक्सरसाइज. म्हणजेच काय, म्हणजे ज्या स्टडीज केल्या गेल्या, जे संशोधन झालं त्यात समजलं की असं कोणतंही टूल नाही जी तुमची पातळी वाढवेल नॉलेजची, नाही असं नसते. सेम इज द केस विथ स्टँडर्डाइज टेस्ट असते. एक अशा कंपन्या असतात, आपल्या डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी असत्या पण या असतात, मग टेस्ट देतात, तुमचे ब्रेन मॅपिंग करतात, ब्रेन तुमचं किती आहे वगैरे, पण ते काही झूट असतात. ते स्टुडंट्स टुडे टेक अ वाईड व्हेरायटी ऑफ स्टँडर्डाइज टेस्ट. भरपूर लोक मग टेस्ट घेतात,
आपण नाही घेत गावाखेड्यातले लोक, पण शहरात असं करतात. मुलांचा ब्रेन शार्प होण्यासाठी त्यांच्या ॲडव्हर्टाईजला हे लोक बळी पडतात एकंदरीत, ठीक आहे ना. फ्रॉम असेसमेंट थ्रू आउट दिस एलिमेंटरी स्कूल टू इव्हॅल्युएशन, while test preparation for the such assignment can increase factual knowledge. Okay, one study suggests this preparation does little to increase overall IQ. थोडंसं लिटिल म्हटलं एकदम नगण्य तुमचा IQ वाढवतात, पण जास्त नाही, ठीक आहे ना. वाय इट इज सो, असं का होते. while test preparation increases what psychologists refer to as a क्रिस्टलाइज इंटेलिजन्स. आता दोन यामध्ये हे तर तुम्ही बरोबर पॅराग्राफ वाचला ना, तुम्हाला दोन गोष्टी समजेल. कोणत्या. एक फ्लुइड इंटेलिजन्स, दुसरं क्रिस्टलाइज इंटेलिजन्स. एक ही गोष्ट असते डोक्यानं हुशार असण्याची, हे फक्त पुस्तकी किडे असण्याची, ठीक आहे ना. बस एवढं आहे त्या पॅराग्राफमध्ये. वाचा तुम्ही तो पॅराग्राफ, ठीक आहे. वाचा व्यवस्थित वाचा, तुमच्याकडे PDF दिलेली असेलच, ठीक आहे ना. वाचा, बस तितकं म्हटलेलं आहे, बाकी काही नाही समजा, ठीक आहे. हा काय म्हणतो. While the study found no indicator that test preparation improve IQ, असं काही नो इंडिकेटर, असं काही असे नाही आहे की बुवा टेस्ट म्हणजे ह्या टेस्ट दिल्याने किंवा ब्रेन टेस्ट मॅपिंग केल्याने IQ वाढतो, असं काहीही नाही. दॅट डज नॉट मीन दॅट दिस प्रपोजिशन हॅज नो व्हॅल्यू, असं नाही का त्याला काही अर्थ नाही बुवा. पण रिसर्च काय म्हणतो, रिसर्च क्लिअरली शोन दॅट हॅव्हिंग high score on the standardized test is linked to having high scores on other important test and advanced place. म्हणजे टेस्ट वगैरे करण्यासाठी किंवा एखादी समजण्यासाठी हे बरं असते, पण तुमची मुळात जी बुद्धिमत्ता आहे ती कोणतीही सर्वे, कोणतंही ब्रेन मॅपिंग किंवा ट्रेनिंग कोणतंही वाढू शकत नाही. म्हणून काय म्हणतो हा, ऑन कम्पेअरिंग क्रिस्टलाइज इंटेलिजन्स अँड फ्लुइड. ह्याचं इंटेलिजन्स करा तर क्रिस्टलाइज सोबत करायचं आहे फ्लुइडचं, म्हणून फक्त फ्लुइड बघा. उत्तर नंबर हे आहे, फक्त फ्लुइड बघा. फ्लुइड इंटेलिजन्स इज व्हॉट गिव्स अ लर्नर स्किल अँड सच प्रॉब्लेम सॉल्विंग अँड प्रोसेसिंग द इन्फॉर्मेशन. म्हणजे ही ती मुलगी, ही फ्लुइड, ती बिलकुल कोडं समजून घेते, समजते, तिला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येते, तिला अनेक गोष्टींची माहिती ती ग्रॅप्स करते, समजते, घेते. तर हे आहे क्रिस्टलाइज. म्हणजे काय होते, क्रिस्टलाइज पुस्तकी किडा. हे फ्लुइड म्हणजे काय होते, फ्लुइड म्हणजे ओरिजिनल हुशार. शेवटचा प्रश्न आहे. फ्रॉम विच पॅसेज वन कॅन अराइव्ह द कन्क्लुजन दॅट द बोथ ब्रेन ट्रेनिंग अँड स्टँडर्डाइज्ड टेस्ट काय करतात, डू नॉट रिअली इन्क्रीज ओव्हरऑल IQ अँड मेंटल एबिलिटीज. तुम्ही कोणती टेस्ट घ्या, तुम्ही कोणती ब्रेन मॅपिंगचा एखादा कोर्स घ्या, पण दे डोंट रिअली इन्क्रीज ओव्हरऑल IQ. तो ओव्हरऑल IQ वाढवू शकत नाही, ओव्हरऑल तुमची मेंटल ॲबिलिटीज वाढवू शकत नाही, ठीक आहे ना. शार्पनता नाही करू शकत, इंटरेस्ट नाही, ठीक आहे ना. चलो मग असे असतात मित्रांनो. तर मित्रांनो आपल्याला या पद्धतीचा अभ्यास करायचा आहे. कोणताही पॅराग्राफ म्हटला तर तो कॉम्प्रिहेन्शनचा भाग असतो. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे आकलन आपल्याला समजलं पाहिजे, आणि म्हणून तुम्हाला पॅराग्राफ वाचायचे आहेत. बघा ABC एज्युकेशन ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरवर, हे इन्स्टॉल करा. यामध्ये तुम्हाला जायचं आहे, तुम्हाला हे सगळे कोर्सेस मिळतील. आणि जो हा कोर्स आहे सध्या, हा कोर्स हा आहे MPS नाही याचा त्यात उल्लेख नाही वाटते, ठीक आहे ना. TCS टेस्ट सिरीज 2023, ठीक आहे ना. हा नावाने प्रश्न हे आहे, ते घेऊन टाका. आणि इतरही कोर्सेस तुमच्या डोळ्यासमोर दिसून राहिले. हे कोर्स सर्वच्या सर्व MPSC किंवा कोणत्याही तलाठी एक्झामसाठी आहे. ते कोर्स बघा, पहा, आणि जर कोणाला घ्यायचा असेल तर तुम्ही बिंदास्त तिथेच घेऊ शकता. विदिन अ सेकंड तुम्हाला ॲडमिशन ॲक्सेस ते होऊन जाईल, ठीक आहे ना. चलो, आणि माझ्यासोबत बोलायचं असेल तर मला दिलेल्या नंबरवर, हा जो नंबर आहे 9923738136, यावर बिंदास मॅसेज टाकायचा, व्हॉट्सअपला फोन करायचा, ठीक आहे ना. व्हॉट्सअपला फोन नाही करायचा, कुठेही माझ्यावर कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करायचा. फोन जर नाही उचलला तर मॅसेज टाकायचा, ठीक आहे. थँक्यू.